अनामिका. तू शुद्धीत आहेस ना? ही अनामिका आपल्या घरात काम करते ती? बरी आहेस ना तू? अगं हो, किती पॅनिक होशील. एवढं टेन्शन घेऊ नकोस. आणि हे असे छोटे मोठे धक्के पचवायची ना आता जरा सवय लाव. हां, तेच बरं आहे तुझ्यासाठी. भैरवी, अनामिकाला तू आपल्या घरात आणलंयस इथे घरकाम करायला. तुला असं वाटतंय त्या पोरीला माझ्या घरचे एक्सेप्ट करतील सून म्हणून? बरी आहेस ना तू? बरी आहे मी. आणि म्हणूनच मी एक्सेप्ट केलंय तिला. सारंग सोबत तिचं लग्न व्हावं या गोष्टीसाठी. आणि मी एक्सेप्ट केलंय म्हणजे एका अर्थी तूही एक्सेप्ट केलंयस की नाही? मी एक्सेप्ट का करू मला सांग? कारण आधी केलं नव्हतंच म्हणून. म्हणजे पुन्हा पुन्हा किती वेळा एकच चूक करणार आहेस तू तिलोत्तमा? हं? आधी नव्हतं केलं तू त्या पोरीला एक्सेप्ट, अनामिकाला. काय बोलतेस तू? मला खरंच काही कळत नाहीये. बर, चला तुला धक्के पचवण्याची ना एक अजून मस्त रंगीत तालीम देऊया आपण. तर ऐक तिलोत्तमा मेंदळे, कान उघडे करून ऐक नीट मी काय सांगते ते. अनामिका सानिका आहे. सानिका जगन्नाथ पंडित. काय काय बोलतेस तू? तीच सानिका जिला तुझ्यामुळे असं तडफडून तडफडून स्वतःला आगीच्या स्वाधीन करून टाकावं लागलं. स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या पोरीने, स्वतःला जाळून घेतलं तुझ्यामुळे. नाही, कारण तू एक्सेप्ट केलं नाहीस तिला. तीच सानिका ज्या पोरीचं तू आयुष्य उद्ध्वस्त केलं, आणि फक्त तिचंच नाही स्वतःच्या लेकाचं नीलचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याला ऐश्वर्याशी लग्न करायला भाग पाडलंस. तीच ती सानिका. आज आत्ता या क्षणी या घरात आपल्या सोबत वावरतीये सानिका, म्हणजेच अनामिका. नाही, हे खोटं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे. खोटं बोलतेस भैरवी, तू खोटं बोलतेस. अगं वेडी आहेस का तू? सगळं खोटं वाटतं तुला? अनामिका सानिका नाहीये. मग तो जो व्हिडिओ बघितलास तो कुणाचा होता? सानिकाचा. तोही खोटा आहे. तो डॉक्टर साखरे जे काय सांगतोय खोटं आहे. आता थोड्या वेळापूर्वी आगीच्या तडाख्यात सापडली होतीस ना तू, तेही खोटं आहे. सगळं 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 खोटं आहे. एकटी तूच खरी आहेस. असं कसं तिलोत्तमा? सत्य स्वीकार आणि देवाचे आभार मान की तुझ्या हातून जे पाप झालं होतं ना त्याचं प्रायश्चित्त आता तुझ्या समोर उभं आहे अनामिकाच्या रूपात. तिचा स्वीकार कर तुझ्या सारंगसाठी आणि कर तुझ्या पापाचं प्रायश्चित्त. मला आता यावर कुठलीच सबब ऐकायची नाहीये. लग्नाची तयारी करायची आत्ताच्या आत्ता. तयारीला लाग. तिलोत्तमा मेंदळे, कान उघडे करून ऐक नीट. अनामिका सानिका आहे. सानिका जगन्नाथ पंडित. तिचा स्वीकार कर तुझ्या सारंगसाठी. कर तुझ्या पापाचं प्रायश्चित्त. अहो, मी तुम्हाला आता जे काही सांगितलं ते लक्षात आहे ना तुमच्या? हो सावली, पण काय अजूनही शंका आहे मनात? शंका नाही ग, पण हे सगळं आपल्या अंगाशी आलं तर खूप मोठं धाडस करणार होतो आपण. माहितीये मला, पण जेव्हा आपण सत्याच्या वाटेने जातो ना तेव्हा रस्ता खडतर असतोच, पण शेवट गोड असतो. आणि आपण जे ठरवलंय ते काळजीपूर्वक आणि एकमेकांच्या साथीने केलं तर काही चुकीचं नाही होणार. शिवाय माझा विठुराया आहेच पाठीशी. तुझा विठुरायावर असलेला विश्वास ही एकच गोष्ट मला बळ देते. तुझा विठुराया आणि मी, आम्ही दोघेही तुझ्या सोबत आहोत. नको काळजी करू. आज
तारा आणि सोहम दिसत नाहीत, आहेत कुठे दोघं? बाबा ते सुमन काकांकडे गेलेत त्यांच्या फिल्मच्या डिस्कशनसाठी. हा, अच्छा. ते सगळं सोडा ना. आत्ता या क्षणी आपल्या घरात सगळ्यात महत्वाचा टॉपिक कुठला आहे? तर गुरुजींनी सारंग आणि सावलीसाठी जो एक उपाय सांगितलाय तो करायचा आहे ना. आणि त्याच्यासाठी एक मुदत दिली आहे त्यांनी 7 दिवसाची. मुदत 7 दिवसांची असू दे किंवा 7 वर्षांची, मी लग्न नाही करणार आहे आणि हे ठरलंय. त्यामुळे उगाच चर्चा नको आता. सारंग, मला सारंगचं म्हणणं पटतंय. आई काय आहे, कुठल्या युगात जगतोय आपण? युगात कसलं हे दुसरं लग्न किती ते ऐकायला पण किती ऑड वाटतंय. एक विधी म्हणून बघायचा याच्याकडे. हा विधी आपण सारंग आणि सावलीच्या सुखासाठी करतोय. हा फक्त विधी आहे आणि तो उरकायचा आहे आपण. दादा, तू पण या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतोस? मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. नील थांब जरा. सारंग, याआधी आपण जे बोललो होतो की हा लग्नाचा विधी आपण जर का केला तर आपल्या बिझनेसची, कंपनीची, रूपम कॉस्मेटिक्सची नाचक्की होईल. आपल्या घराण्याला सुद्धा लोक नावं ठेवतील. हे तुझं म्हणणं मला अगदी पटतंय. मला राजकुमार जे म्हणतोय ते सुद्धा पटतंय की याच्याकडे विधी म्हणूनच फक्त बघा ना, लग्न म्हणून नका बघू. आपलं बोलणं झालं नाही. अरे हो, पण तू बोललीस ना मला की माझ्या इच्छेविरुद्ध तू काहीच नाही करणार. मग आता असं का बोलतेस? तिलोत्तमा मॅडम असं का बघतायत हे मला चांगलंच कळतंय. त्या कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकल्या. पण काय करणार, त्यांनी मला वचनात अडकवून ठेवलंय. मी काय म्हणते, आपल्याकडे फक्त 7 दिवसांची मुदत आहे. त्यातले 2 दिवस तर असेच हा म्हणता निघून गेले. आपण चर्चाच करत राहिलो. आता या उरलेल्या वेळेत तरी आपल्याला उरलेली सगळी कामं करायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिलोत्तमा, हा विधी करायचा झाल्यास तशी एक मुलगी नको का जी या सगळ्या गोष्टीची वाच्यता कुठेही करणार नाही? हां, मुलगी शोधायला हवी ना. ती कधी शोधणार तुम्ही? म्हणजे याचा अर्थ तुम्ही कोणीच अजून याचा काहीच विचार केलेला नाहीये का? बरं, मी काय म्हणते, तिलोत्तमा, तू परवानगी देत असशील तर मीच माझ्या नजरेत कुणी अशी मुलगी असेल तर बघितली तर चालेल का? चालेल तुम्हाला सगळ्यांना? नाही, करेक्ट आहे आई. मी काय म्हणतो, करेक्ट आहे. तुम्हीच शोधा. काय ना, तुम्हीच उपाय आणलाय. तुम्हीच मुलगी शोधा, पण ती विधीपुरतीच पाहिजे. परत सांगतो. आपण बघू, नंतर बघू. आता जेवून घ्या शांतपणे. चला सारंग, जेव जेव.